कारल्याची अशी चमचमीत भाजी एकदा करून बघा. बोटं चाटून पुसून खातील एवढी सुंदर भाजी होते, चविष्ट होते. कारल्याची भाजी आहे हे कळतही नाही इतकी सुंदर होते. काय करायचं कारली घेतलेली आहेत मी इथे. मला इथे छोटी-छोटी कारली मिळाली होती. तर साधारण ही पावशेर कारली आहेत. तर आता कारल्याचा जर कडूपणा कमी करायचा असेल, तर त्यासाठी काय करायचं, एका पातेलीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालायची आणि हे पातेलं गरम करून घ्यायचं. म्हणजे पाणी जे आहे ना हे गरम करून घ्यायचं, उकळवून घ्यायचं गॅसवरती ठेवून. आता हे पाणी उकळेपर्यंत आहे ना, आपण कारल्याचं पुढची प्रोसेस करून घेऊयात. कारली चिरून घ्यायची आहेत. ती स्वच्छ आधी पाण्याने धुवून घ्यायची, पाण्यामध्ये घालून घ्यायची. त्यानंतर कट करताना काय करायचं, पुढचा आणि मागचा भाग हा कट करून घ्यायचा. हा देठाकडचा भाग आहे ना, दोन्हीकडचा कट करून घ्यायचा आणि मग कारल्याच्या वरती हे जे खरबुडीत असतं ना हे, त्याच्यावरचं साल जे असतं, ते फार कडवट लागतं. त्यामुळे हे शक्यतो काढून टाकायचं. आता तुम्हाला कारला म्हणजे आंबट हे सॉरी कारलं जे कडू असतं ना, ते कडूपणा जर आवडत असेल, तर तुम्ही जे आपण सारण बनवणार आहोत ना, त्या सारणामध्ये हे काढलेला, किसलेला भाग जो आहे ना, हा तुम्ही घालू शकता. पण लहान मुलं वगैरे जर खाणार असतील, तर त्यांचं खूपच नाक मुरडणं असतं, की नाही फारच कडू लागतंय वगैरे. तर मग त्यावेळेला तुम्ही हे घेऊ नका. पण मोठी माणसं खाणार असतील, कडू आवडत असेल, तर तुम्ही हे जे आपण किसून काढलेलं आहे ना सुरीने, ते तुम्ही सारणामध्ये घालून देऊ शकता. आता हे करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मध्ये अशी फट पाडायची आणि मधून चिरून घेतल्यानंतर आतल्या सगळ्या ज्या बिया आहेत ना, ह्या बाहेर काढून घ्यायच्या. ह्या बियासुद्धा बरेच जण खातात. तर ह्या बिया आणि बाहेरचं जे आवरण आपण आत्ता काढलं, ते तुम्ही सारणामध्ये घालू शकता जर हवे असेल तर. आणि ते स्वच्छ कारलं करून घ्यायचं. सगळी कारली याप्रमाणे दोन्हीकडनं देठं काढून मध्ये त्याचा म्हणजे किसून घ्यायचं वरून. किसून घेण्यापेक्षा सुरीनेच ते काढून घ्यायचं. सालकाढणी असते ना, सालकाढणीने काढून घ्यायचं आणि मग मध्ये अशी फट पाडून आतलं सगळं बाहेर काढून घ्यायचं, सगळं बिया वगैरे. आता हे असं झाल्यानंतर इथे आपलं पाणी उकळून तयार आहे. तर हे पाणी आता आपण काढून घेऊयात आणि ह्या पाण्यामध्ये ही सगळी कारली आपल्याला घालून घ्यायची आहे. तर ही सगळी कारली आपण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊयात. ह्याच्याने काय होतं कडवटपणा चांगला कमी होतो. आता पुढची प्रोसेस करायची म्हणजे आपल्याला जे सारण तयार करायचं आहे, ते सारण तयार करून घेऊयात. तोपर्यंत ही कारली अशी पाण्यातच राहूयात. गरमच पातेलं मी सरकवलं त्यामुळे चांगलंच हाताला भाजलं. आता इथे आपल्याला कढईमध्ये साधारण मी इथे अर्धी वाटी दाणे घेतलेले आहेत शेंगदाणे. ते छान असे भाजून घ्यायचे, खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे. तुमच्याकडे दाण्यांचं कूट असेल तर प्रश्न नाही. पण शक्यतो शेंगदाणे भाजून घ्यायचे. म्हणजे कसं आपल्याला एकत्र ज्यावेळेला आपण वाटण तयार करतो ना, त्यावेळेला शेंगदाणे भाजलेले असतील ना, तर ते छान एकजीव होतात. नंतर इथे खोबरं साधारण एक 7 ते 8 चमचे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्या सारणामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. तर लसूण साधारण आपल्याला 5-6 पाकळ्या लागणार आहेत. फार जास्त लसूण घालायचं नाही, कारण की आपल्याला असं म्हणजे मटकीची भाजी वगैरे असते ना, त्याच्यात कसं लसणाचा एकदम वाटणाचा वास आला पाहिजे. पण इथे कसं आहे, इथे थोडंसं आपल्याला फक्त लसूण घालायचं आहे, एक फ्लेवरसाठी. फार जास्त असं लसणाचा वास नाही आला पाहिजे आपल्या भाजीला. त्यामुळे थोडंसं एक 5 ते 6 पाकळ्या आपल्याला लसूण घ्यायचा आहे. हे बघा एवढाच घेतलाय मी. आता लागणार आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर मी आता इथे देठांसकटच घेणार आहे, कारण की आपल्याला मिक्सरमधून बाहेर बारीक करून घ्यायची आहे. जेव्हा-जेव्हा कोथिंबीर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची असते ना, तेव्हा-तेव्हा देठांसकट कोथिंबीर बारीक करून घ्यायची. देठंसुद्धा बारीक होऊन जातात त्याच्यामध्ये. आता जे खोबरं आपण किसलं होतं, ते पण जरा थोडंसं भाजून घ्यायचं. थोडंसं म्हणजे अगदी 5 मिनिटं खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही दाणे भाजलेत ना, त्याच वेळा आधी जर का खोबरं किसून ठेवलं असेल, तर खोबरं आणि दाणे एकाच वेळी तुम्ही भाजून घेऊ शकता. आता खोबरं इथे भाजून झालेलं आहे. ते सुद्धा वाटीमध्ये काढून घेऊयात. म्हणजे आता आपल्याला सारणाची तयारी करता येईल. फार सोपी आहे बनवायला. फार जास्त काही अवघड नाहीये. ह्याच्यामध्ये आता हे खोबरं आपण भाजलेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. दाणे जे भाजलेले आहेत, ते घालून घ्यायचे. दाणे घालून झाले ना, की ह्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा, जो आपण सोलून ठेवलेला आहे तो आणि देठांसकटची ही कोथिंबीर घालून घ्यायची. स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर आणि मग घालायची. नंतर बारीक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे सारण तयार झालेलं आहे. एकजीव असं व्यवस्थित होतं. दाण्यांचं कूट असेल तर दाण्यांचं कूट घाला तुम्ही. पण एकजीव करायला शक्यतो दाणे असतील ना, तर ते व्यवस्थित एकसारखे होतात. आता ह्याच्यातलं सगळं हे काढून घ्यायचं सारण. सारण काढून झालं ना, की ह्याच्यामध्येच आपल्याला आपले मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा घातलेला आहे. नंतर गरम मसाला आपला घरचा असतो ना, तो 1 चमचा घातलेला आहे. घरचा नसेल तर तुम्ही बाहेरून आणू शकता. नंतर अर्धा चमचा लाल तिखट घातलंय, 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे, 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. आता ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालायचं. मसाले तुम्हाला तुम्ही जे घालता भाज्यांमध्ये ना, ते मसाले तुम्ही घालू शकता. असं काही नाही, फक्त कांदा, लसूण मसाला आवर्जून घाला. नंतर ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे. कारण की आपण इथे
चिंचेचा कोळ वापरणार नाही आहोत, त्यामुळे मी लिंबू अर्धा पिळून घेतला याच्यामध्ये. त्याच्यात बिया पडल्या, या बिया मी काढून घेते. ते कितीही काढल्या बिया तर त्या राहतातच, का एखादी बी पडतेच. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि हे मिक्स झालं ना, की मग आता आपण जी हे बाजूला करून घ्यायचं आणि आपण कारली जी ठेवलेली आहेत ना पाण्यामध्ये, ती पिळून घ्यायची. ह्याच्यातला काय होतं, कडवटपणा आहे ना, तो खूप कडूपणा निघून जातो, कमी होतो. कारली आहेत म्हटल्यानंतर कडूपणा निघून जातो असं म्हणताच येणार नाही. तुम्ही किती काहीही प्रयत्न केलेत ना, तरी कारल्याचा कडूपणा हा राहतोच. फक्त तो थोडाफार प्रमाणामध्ये कमी होतो. बाकी कारलं कडू जरी असलं तरी खायला खूप सुंदर लागतं. लहान मुलं जरा थोडंसं नाक मुरडतात, पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. खूप भारी लागतं. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. आता आपण ह्याच्या फोडणी देऊन घेऊयात. फोडणी देताना तेल घ्यायचं. तेलामध्ये साधारण इथे मी 4 ते 5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली ना की ह्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं. जिरं पण तडतडलं की ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालून घ्यायचं. मी इथे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घेतली आहे. हिंगाचा पण खूप छान असा वास येतो. नंतर मग ही कारली आहेत ना, ही याच्यामध्ये घालून घ्यायची, भरलेली कारली. बाकीचा मसाला ठेवायचा. आधी कारली छान परतून घ्यायची, मग नंतर आपल्याला बाकीचा मसाला घालायचा आहे. आता छान कारली इथे परतून घ्यायची. 1-2 मिनिटं छान परतून घेतली आणि तळून घेतली नाही, की मग ह्याच्यानंतर आपल्याला मसाला घालायचा आहे. आता हा जो मसाला आहे, हा ह्याच्यावरून घालून घेऊ. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ, तिखट वगैरे काहीही घालायचं नाही आहे, कारण की आपण सगळं मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे सगळा मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मसाला घालून झाला ना, इथे लाईटच गेली नेमकी. मग लाईट गेल्यानंतर आरवीला सांगितलं, दुसरी लाईट जी आहे ती हातामध्ये पकडून घे. तिने आता हातामध्ये लाईट पकडली आहे आणि मी भाजी करते आहे. तर इथे व्यवस्थित अशी हलवून घ्यायची ही भाजी. हलवून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून झालं की ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. एक अगदी चमचाभर गूळ. तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर गूळ पावडर घाला किंवा थोडासा असा गूळ घालायचा. गूळ घातल्याने गोडवा येत नाही, पण जी टेस्ट आहे ना, ती छान बॅलन्स होते. त्यामुळे आठवणीने गूळ घाला, गूळ स्किप करू नका. आता हे सगळं छान तयार झाल्यानंतर ह्याला झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं, म्हणजे कारलं आपलं शिजून तयार होतं. इथे लाईट गेल्यामुळे थोडासा प्रकाश कमी पडतोय, पण एक नंबर होतं कारलं ह्याप्रमाणे. हे बघा छान ग्रेव्ही अशी तयार झाली. आता तुम्हाला जर का थोडंसं रस्सा जास्त हवा असेल तर थोडं पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त घाला. तेल कमी जास्त हवं असेल तर तेलही तुम्ही कमी जास्त करू शकता. पण अशा पद्धतीने कारली बनवून बघा, खूप सुंदर होतात. शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकदा हलवून घ्यायचं. आपली कारल्याची भाजी इथे तयार होते. खूप खूप अप्रतिम तयार होते. खूप आणि चव एकदम म्हणाल तर तुम्ही एकाच्या जागी 2 पोळ्या नक्की खाल, इतकी सुंदर होते. भाताच्या बरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच छान-छान सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा, छान अशी कारल्याची आपली रस्सेदार भाजी तयार झाली. भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.